ग अगं ती बाटली दूर ठेव बघू माझ्या आणि जवळ आहे माझ्या. मला ना बोला नाही वाटत आहे ग. तुझी दाढी टोचते माझ्या गालाला. अगं टोचली तर माझ्या टोचेल तुला काय. अरे माझ्या गालाला टोचते. काढ ना. तेवढ्या तुझा बाप आला तर मग तू लांबच बस बाबा. एक इतक्या दोषांनी मला भेटते असं करतो दाढीच काढून टाकतो. ये ना ये ना. असं वाटत तुझ्या वडिलांच्या डोक्यावर माझा गाल ठेवलाय. नाक्यावर बसून बसून चांगलीच माया गोळा केलीस. हो पण त्यामुळे पोट सुटलं. डॉक्टर म्हणतो वजन कमी करा म्हणून घरी बसून असले मैदानी खेळ खेळतो. चांडाळणी माझ्या घरात हे असले धंदे आणि हा कोण हेकड्या म्हातारा. मला म्हातारा म्हणणारा हा कोण टकल्या सुनबाई. सुनबाई बाबा हे माझे भावी सासरे दिनूचे पप्पा. सासरे मग गालाला गाल कशाला घासत होते. होनालूची पद्धत. होनाळू पद्धत आमच्या होनालूची पद्धत आहे. सासऱ्यानं सुनेच्या आणि सासूनं जावाईच्या गालाला गाल घासायची. त्यामुळे आयुष्य वाढतं. कोणाचं. सुनेच्या बापाचं. सुनेच्या बापाचं म्हणजे माझं आयुष्य वाढणार. घासा घासा आणखीन घासा. देशमुखा बघ काय चांगली पद्धत आहे आयुष्य वाढवण्याची. वा 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 चांगलीच पद्धत आहे. व्याही साहेब हे आमचे बालपणीचे मित्र देशमुख. कोणते. हॅलो. हाय. हाय. आपण मला कुठेतरी पाहिल्यासारखं नाही ना वाटत आपल्याला. नाही म्हटलं असतं पण आपल्या कपाळावर टेंगुळ आहे ना. जन्मापासूनचे खूण आहेत. हो आणि आपल्या हे 2 मिनिटं आधी. हो हो हो. बरं झालं नाही तर मी तुम्हाला माझा जत्रेत हरलेला भाऊ समजलो असतो. आपण काय करता. मी काय करतो. मी काय करतो. अरे मी काय करतो. ह्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. या I don't like questions. म्हणे काय करतो. अरे मी झक मारतो. झक नाही हो त्याला तसं म्हणायचं नव्हतं. अरे पण मी खरंच झक मारतो. अहो खरंच त्याला तसं म्हणायचं. अरे झक मारतो. आमच्या होनालू मध्ये माशांना झक म्हणतात. तिकडे माझे 5 समुद्र 2 नद्या आणि 1000 मच्छीमारीच्या बोटी आहेत. जखमारीच्या ना. काय म्हणता. परत प्रश्न. सॉरी सॉरी. बसा. अरे बसा. आमचा जॉन तो सुद्धा बस म्हटलं की असाच भीत भीत बसायचा. जॉन. कोण जॉन. चांगला प्रश्न म्हणून उत्तर देतो. जॉन माय व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड. एक्स अमेरिकन प्रेसिडेंट. केनेडी ब्रिज खाली गेला. काय म्हणता. मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. परत जर प्रश्न विचारलात ना तुझं टेंगू चेचून काढून धरून. पंड्या मी निघतो. अरे अर्धा कप चहा तरी घेऊन. नको मी आजपासून चहा सोडलाय. अरे पण ऐक तरी. काय फनी माणूस आहे. असा माणूस तुमचा मित्र नाही हो. खरंच तो चांगला माणूस आहे. चांगला आहे तर तुमची मुलगी त्याच्या मुलाला देऊन टाका. अजिबात नाही अजिबात नाही. अहो तो सांगत होता त्याचा मुलगा हलकट आहे नालाय काय. वा काय बाप आहे लेकाचा. आणखी काही बरळलं. म्हणाला त्याचा मुलगा म्हणजे सूर्यापोटी शनी आहे. अच्छा म्हणजे हा सूर्य. डांगट मी असेपर्यंत हा माणूस इथे येता कामा नये. येस सर येस सर. ओके चला निघतो मी. काय अमेरिकेतलं मित्राचं विमान घेऊन आलोय. त्याला रात्री 12 पर्यंत परत करायचंय. त्याची 3री पाळी आहे. का तुमचं स्वतःचं विमान नाहीये. काय प्रश्न आहे. तुमचे एरोड्रोम एवढे लहान आहेत. माझं विमान तिकडे मावू शकत नाही. माझे 11 विमान आहेत. असं असं असं. अहो पण दिनूकडे पाहून तसं वाटलं नव्हतं. निषेधांग दिनूजी तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. कसली तक्रार.
तुम्ही यांना भेटू देत नाही म्हणून. अहो ते काय फक्त लग्न होईपर्यंत हो, मग प्रेम काय लग्नानंतर करायचं ना? ना पुन्हा ना ना, लग्नाआधी प्रेम, लग्नानंतर संसार करायचा. ठीक आहे रुपा, तू त्याला वाटेल तेव्हा भेटू शकतेस. बरं निघतो मी. गिल्ले 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 गिल्ले. रुपा बेटी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे ना. आमच्या होणाऱ्याला पाया पडणं फार अशुभ समजतात. असं होय? त्यापेक्षा मी तुमचं आयुष्यच वाढवतो. कसं गालाला गाल घालू? घासा घासा वाढू दे माझं आयुष्य. घासा घासा वाटतंय 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 वाढू द्या. ओके बाय. थांबा. काय करताय? मला प्रश्न विचारलेला आवडत नाही. किती थकलात तुम्ही आज? नाही, मला कळलंय इथे जवळच एक महिला उद्योग मंडळ आहे. त्यांचा पापडांचा व्यवसाय. 100 पापड लाटले बस की- झालं, बस. पुन्हा विषय काढायचा नाही. चिडून मी कळलं. अहो, असं मन मारून जगण्यापेक्षा नाही, पण मी माझं स्वाभिमान नाही मारू देणार. ठीक आहे, उद्याच म्हणजे जुन्या कंपनी जाऊन बघतो. बघूया काहीतरी काम होईल. जा चहा टाक, सगळं ठीक होईल. मैं कमी सर? कोण योगेश? अरे ये ना, ये. तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज? म्हणजे मला इथं नाही, तू राजीनामा दिलास तेव्हा तुला मी पुन्हा पुन्हा विचार करायला सांगितलं होतं. असो, फॉरगेट इट. मी देसाई नावाच्या मित्राशी बोललोय. हे कार्ड घे आणि त्याला ताबडतोब जाऊन भेट. तशी तुझ्या योग्यतेची नोकरी नाहीये ती, नाही, पण चालेल मला. मग तुझं काम नक्कीच होईल. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. काय वहिनी साहेब, हे काय रामू काका? धाकट्या वहिनी साहेबांचे पप्पा आम्हाला दर महिन्याला 400 रुपये पगार देतात. मी नको म्हटलं तरी माझ्या हातात कोंबतात. मग हे पैसे तुम्ही मला कशाला देताय? खर्चाला होतील. थोरल्या मालकांना नोकरी लागली की परत द्या हवे तर, पण आत्ता ठेवा. नाही रामू काका, इतिहासापर्यंत तुम्ही कधी एक दीडकीचा पगार सुद्धा घेतला नाही. अरे आता मी तुमच्याकडनं पैसे घेऊ? नाही. वहिनी साहेब, आपलं नातं असं रुपया पैशात तुलू नका. घ्या म्हणतो ना, घ्या. नाही रामू काका. अगं ते घे म्हणतात तर घे की. काय रामू काका, काय देते एवढं? हो, हे रामू काका त्यांच्याकडचे पैसे आपल्याला घर खर्चासाठी देत आहेत. पैसे? नाही रे मुका, आता त्याची गरज नाही. आजपासून मला नोकरी लागली. बरं झालं देव पावला. देव नाही का पावला? माझं मी जे साईबाबा पावले. आणि कंपनीचं नाव सुद्धा आहे साईनाथ कन्स्ट्रक्शन. आहे की नाही योगायोग? रामू काका, तुम्ही आता जेवणच जा. जेवून परत जाऊ? माझं तिकडे लक्ष लागत नाही वहिनी साहेब. पण मी तुम्हाला सांगितलंय ना रामू काका, राजेशसाठी तरी तुम्हाला तिथे राहायलाच हवं. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, ही शिक्षा आहे मला वहिनी साहेब, जन्मठेपीची शिक्षा. मला तुमचं म्हणणं मान्य आहे, पण साहेब मला त्यातली एकही गोष्ट अजून मिळालेली नाही. एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट. हॅलो सरिता, इथं माझ्या समोर डॉक्टर राजेश बसलेत. देशमुख साहेब. हो, देशमुख साहेबांचे सन इन लॉ. त्यांना आपल्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये ब्लॉक बुक करायचा आहे. बरं, मग गेल्या आठवड्यात आपल्या स्कीमची सगळी बुकलेट्स त्यांना पाठवा असं मी सांगितलं होतं. आम्ही ती पाठवली होती सर. पण ते म्हणतात त्यापैकी मला काही मिळालेलं नाहीये. व्हॉट इज गोइंग ऑन? एक मिनिट. मिस्टर योगेश इथे आले, हा? ते आत पाठवू का? रावसाहेब आलेत का? द्या, त्यांना जरा आत पाठवून द्या. ओके सर. सॉरी डॉक्टर. मला बोलावलं सर? हो मिस्टर योगेश, तुम्ही या साहेबांकडे आपले लिफलेट्स आणि अल्बम का घेऊन गेला नाही? सॉरी साहेब, माझा पाय खूप दुखत होता. म्हणजे गेले 4 दिवस मी माझा पाय जमिनीवर टेकू शकत नव्हतो, म्हणून नाही गेलो मी. आज संध्याकाळी जाणारच होतो. स्टुपिड. अरे तुम्ही मग हॉस्पिटलमध्ये जा ना, इथं काय करताय ऑफिस मध्ये? बस झालं मिस्टर देसाई, मी उद्या स्वतःच येऊन सगळी कागदपत्र कलेक्ट करेन. वेट. साहेबांसाठी टॅक्सी घेऊन या. बघत काय उभे आहात? साहेबांसाठी टॅक्सी घेऊन या. हो, आणतो. हरामखोर, नालायक.
नोकऱ्या मागताना अगदी जमिनीवर डोकं घासतील आणि आता यांचे पाय जमिनीला टेकत नाही म्हणे. इनफ मिस्टर देसाई इनफ. राजेशचा विचार करतेस? कसं ओळखलं? त्यात काय मोठं कोड आहे? राजेश तुम्हाला भेटला होता? आठवड्याभर तो आमच्या कंपनीमध्ये येऊन गेला. नवा फ्लॅट बुक करतोय. तुमच्याशी बोलला? खूप काही प्रियाचे दिवस भरत आले त्याबद्दल? नाही, मी नाही विचारलं त्याला. एवढं कसं कळत नाही हो तुम्हाला? हा, एवढं मोठं. हे बघ माधवी, जे नातं इतक्या मोठ्या कष्टानं तोडलंस तू, ते पुन्हा फासासारख्या गळ्यामध्ये अडकून घेऊ नकोस. विसरून जा. हे काय चाललंय? गप. रामकोकाने का खायला दिलं? परत गप. वेलकम. माझू बाबूजी कोचूची कळगा झालो. ना 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 ओ चू 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 ना 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 ओ लालू कोलाची ना रडणाऱ्या बाळाला प्रथम आईकडे द्यायचं. बर 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 ओ चोलो माझू शोन गो गे 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 गो बाई. ओ अरे एकदम शांत झालं. काय हो, कुणासारखं दिसतं बाळ? मम्मी मी सांगू? लहान बाळासारखं दिसतंय बाळ. चुप चुप रे. राजेश, माझ्या आणि प्रियाच्या वळणावर गेले की नाही रे? हो ना, अगदी. पप्पा, मी तुम्हाला वचन देतो, मला जर मुलगा झाला ना तर तुमच्या किंवा माझ्यासारखा दिसेल. सांगेल मी त्याच्या आईला सगळं तसं. बघा काय बोलतोय कार्ट. मग काय करू, सण नाही होत ना. पप्पा, मला वाटतं आता लवकरच दिनूचं पण वाजवून टाकायला हवं. हे बघ, त्यानं स्वतः काही काम धंदा केल्याशिवाय मी त्याच्या लग्नाचा विचार सुद्धा करणार नाही. नाही पप्पा, लग्न झाल्याशिवाय असा काम धंदा मी नाही करणार. थोरले मालक, वहिनी साहेब, थोरले मालक. काय झालं रामू काका? धाकट्या मालकानं मुलगा झाला. देवाची कृपा. मी कुलस्वामिनीला नवसच बोलले होते. का? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे प्रिया? नाही, हॉस्पिटलमध्ये नाही, कालच त्यानं घरी आणलंय. म्हणजे डिलिव्हरी कधी झाली? गेल्या शनिवारी. आणि आम्हाला हे आज कळतंय. नाही, मी इथे नव्हतो ना, बहिणीच्या गावी गेलो होतो भाचीच्या लग्नाला. आजच आलो. ते जाऊ दे, आपण बाळाला बघायला जाऊया. मी नाही, तुझा. वाचव तुझा घोडा, वाचव वाचव. माझा घोडा वाचव. काय थांब थांब. हे बघ मारलं तुझं प्याद.